दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो. आज आपण येत्या सीजनमधील खरड छाटणीच्या संबंधी जाणून घेणार आहोत. यावर्षी आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार 15 एप्रिलपासून तर 15 मेपर्यंत तापमान हे जास्त प्रमाणात राहणार आहे. द्राक्षपट्ट्यात काही ठिकाणी तापमान हे 47-48 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवलेली आहे. या परिस्थितीत आपण खरड छाटणीचा कसा निर्णय घेतला पाहिजे त्यासंबंधीचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी समजून घेऊया. मागच्या वर्षी मेमध्ये सुरू झालेल्या पावसामुळं यावर्षी द्राक्ष शेतीचं फार मोठ्या प्रमाणात म्हणजे 70% अधिक बागांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि आपण अडचणीत आहोत. अशा परिस्थितीचा विचार करून यावर्षी घ्यायची खरड छाटणी आपण केव्हा घेतली पाहिजे या परिस्थितीला, या विचाराला सध्या महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याचा विचार करता यावर्षी जे काही हवामानाचे अंदाज आलेले आहेत त्यानुसार मेमध्ये पाऊस नसणार असा सध्या तरी अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु वाढलेलं तापमान आपल्याला गर्भधारणेकरता अडचणीचं ठरू शकतं. म्हणून ज्या ज्या बागा आपण खाली केलेल्या आहेत, ज्या ज्या बागांमधला माल संपलेला आहे, अशा बागांना आपण छाटणी करता न थांबता जिथं जिथं बागेत जेवढा लोड पाहिजे अपेक्षित त्याच्यापेक्षा 50% किंवा 50%पेक्षाही कमी वजन बागेवर मिळालेलं असेल त्या बागा माल खाली झाल्याच लगेचच आपण छाटल्या पाहिजे. इतर बागांच्या बाबतीत जर ज्या ठिकाणी 6 टनाचा लोड असेल, 7 टनाचा लोड असेल, 8 टनाचा लोड असेल आणि झाडं जर सशक्त असतील तर माल काढणीनंतर विसाव्याच्या फार भानगडीत न पडता आपण बागेची छाटणी केली पाहिजे. ज्या ठिकाणी लोड जास्त असेल म्हणजे 12-14 टन यावर्षी फारच क्वचित ठिकाणी लोड असेल त्या ठिकाणी विसाव्याचा विचार करून 8-10 दिवसाचा विसावा दिला पाहिजे. परंतु 6 टनाच्या आत लोड असलेल्या बागा यावर्षी किंवा 1-2 टनच लोड असलेल्या किंवा काही माल नसलेल्या बागांचं प्रमाण हे 70% आहे. तर अशा सर्व बागा आपण 10 मार्चपर्यंत उशिरात उशिरा 15 मार्चपर्यंत आपण छाटणी करून घेतल्या पाहिजे. म्हणजे 15 एप्रिलनंतर जे मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे त्या कालावधीत बाग फुटायला अडचण येणार नाही किंवा फुटलेले डोळे जळून जाणार नाही आणि बाग फुटण्याकरता येणारी अडचण किंवा फुटी वाढीकरता येणारी अडचण ही आपल्याला भेडसावणार नाही. याकरता जेवढं शक्य होईल तेवढं, ज्यांना शक्य होईल त्यांनी 2 तारखेला, 3 तारखेला, 5 तारखेच्या आत आणि उशिरात उशिरा मार्चचा पहिला आठवडापर्यंत या सर्व या प्रकारातील बागा आपण छाटून घेतल्या पाहिजे. म्हणजे पुढे येणाऱ्या धोक्यातून आपण वाचण्याची शक्यता वाढेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.